आज आपण बनवणार आहे शिमला मिरची। 1 पाव शिमला मिरची घेतलेली आहे मी। 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे मी। हे आता आपण भाजून घेऊया। लो फ्लेमवर भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून तयार झालेले आहे। आता आपण काढून घेऊया। आता आपण याला बारीक करून घेऊया। मी खलबत्त्यामध्ये बारीक करते, तुम्ही मिक्सरच्या भांड्यात सुद्धा बारीक करू शकता। शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। भाजलेले शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे। 2 कांदे बारीक करून घेतलेले आहे। सांबार घेतलेला आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी। 1 चम्मच तेल टाकून घेऊया आपण। थोडं तेल गरम होऊ देऊया। 1 चम्मच मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडू देऊया। 1 चम्मच जिरं टाकून घेऊया। कांदा टाकून घेऊया। रंग येईपर्यंत भाजून घेऊया। चांगला भाजून तयार झालेला आहे। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। याचा उग्र वास जाईपर्यंत परतून घेऊया। शिमला मिरची टाकून घेऊया। याला पाणी सुटेपर्यंत असंच फिरून घेऊया। याच्यावर झाकण ठेवून घेऊया। याला आपण फिरून घेऊया। आपली शिमला मिरची तयार झालेली आहे। एक साइडला आपण तेल करून घेऊ, इकडे तेल करून घेऊया। याच्यामध्ये मसाले ऐड करूया। 1 चम्मच तिखट, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच धनिया पावडर। हे सर्व मसाले आपण भाजून घेऊया। हे सर्व मसाले चांगले भाजून झालेले आहे। आता आपण पूर्ण एकत्र करून घेऊया भाजी। आपली किती छान भाजी तयार झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। आपण थोडा याच्यामध्ये सांबार टाकून घेऊया। पूर्ण मिक्स करून घेऊया। बघा आता आपली भाजी किती छान तयार होऊन झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब करा।